हे बघा मी अशी तयार झाली आहे. आमचा कार्तिक बघा कसं झोपलाय. तर असो, हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता इकडे उजेड येत नाही ना म्हणून असं कॅमेरा फिरवायला लागले. तर अशी मी मस्त की असं तयार झाले. तर मी चालली आता गावात, म्हणजे सातारा गावात चालले. तर आता मार्गशीर्ष चालू झाले तर किरकोळ काही खरेदी करायचे त्याच्यासाठी चालली आहे मी. परवाच्या दिवशी कलश वगैरे काय किरकोळ आहे ते खरेदी केली. आता अजून करायचं. त्या दिवशी गेलेली जे मला पाहिजे होतं ते नव्हतं. आता मी जाते काय काय खरेदी करणार आहे काय नाही ते सगळं तुम्हाला शेअर करते. आणि दुसरी गोष्ट तर मार्गशीर्ष चालू झालं आहे म्हटल्यावर तर त्याला काय काय लागतं काय नाही लागत ते सगळं मी आणणार आहे. तर मी आज रविवार आहे तर कार्तिकला सुट्टी आहे म्हणून मी आणि कार्तिक जाणार आहे. तर तिकडे गेला नाही तर मला यायला वेळ होईल ना म्हणून रविवारचा दिवस चॉईस म्हणजे रविवारचा दिवस बघितला की परत सोमवार मंगळवार बुधवार म्हणजे त्याला सुट्टी करून घरात बसावं लागेल. पण त्याला सोडून गेलं तर 11 वाजता गेलं तो येतं 2 वाजता. पण सातारात वेळ होईल ना, मग किती वेळ होईल काय नाही, मग कार्तिक कुठं राहील म्हणून मी त्याला रविवारचा दिवस बघितला आणि त्याला संगत घेऊन जाते. आणि तिथे गेल्यानंतर बघू मी तिथं कार्तिकचा एक मित्र आहे राहतो तिकडे साताऱ्यात. तर त्या घरात त्याला सोडते आणि तोपर्यंत माझं काम करते. माझं काम करून झाल्यानंतर संगत घेऊन येते. नाहीतर शक्यतो मग मी माझ्याबरोबरच घेऊन जाणार आहे. तर आता मी निघते. मग गाड्या येत नाही. रिक्षावाल्याला बोलवलंय. रिक्षावाल्याला बोलवलंय का? हो. इथून जाते, इथून जवळ पडतं ना, पटकन जाईल. काय जायला कार्तिकला सोडलं त्याच्या मित्राच्या घरी. जवळच इथून पवे नाकाच्या पाठीमागेच आहे, म्हणजे पवे नाका आहे त्याच्या पाठीमागे तिकडे राहतात ते भाजी मार्केटच्या इथं. तिथं सोडलं. आता तिथून मी चालत जाणार आहे मोती चौकापर्यंत, राजवाड्यापर्यंत. मोती चौक राजवाडा तिथं जाणार आहे, चालत जाणार आहे मी. इथं बघा मी भांड्याच्या दुकानापाशी आले कारण मला काय घ्यायचं, कलश घ्यायचा आहे. तो माझा बाद झाला त्याच्यासाठी नवीन कलश घ्यायला एका दुकानात आली. मी नेहमी ह्या दुकानात येते, ते दाखवत होते. तर कलश घेतला आपल्या सत्यनारायणच्या करायला. तर त्याच्यानंतर कलश घेतला. त्याच्यानंतर इथं मुकुट बघायला आले. बघा अंबाबाईचंच मुकुट घेणार आहे मी. आणि इथं असे 2 चॉईस केलेत ते घेते. फुलवाती घेणार आहे, 2 डबे आहेत ना ते पण घेणार आहेत. अजून धूप घेणार आहे. अजून बरंच काय काय घेणार आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर डिटेलमध्ये सांगते. हे बघा भरपूर काय काय घेतले. कळशाला वस्त्र पण घेतलं आणि हे पण घेतलं, भीमसेन कापूर पण घेतलंय. तर घरी गेलं तर डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते. आणि आता घेतलं आणि एवढं थकल्यासारखं गरम गरम खूप व्हायला लागले. चालत यायला लागले. ऊन आहे, दुपारचं आहे. तर 3 वाजले. तर मी 11 वाजता घरात 3 वाजले. आणि काय काय खरेदी करायचं असा विचार करून आणि थोडं इकडे तिकडे कुठं स्वस्त भेटतं काय भेटतं ते बघून खरेदी करावं लागते. तर मग तिथूनच आता चालत येते इथं पवे नाक्यावर.
ते काय 15-20 मिनटात पोचते. माझं एकदम चालणं एकदम फास्ट आहे मध्ये, मी लवकर पोचते. त्याच्यानंतर मग कार्तिकला घेते, त्याच्यानंतर घरी जाते. असं खूप थकल्यासारखं झालं आहे आणि ऊन बघा केवढं लागतं आहे. चेहरा बघा माझा कसा झाला उन्हामुळे. आणि फायनली इकडे आली तर कार्तिकला घेतलं आणि मी आणि कार्तिक आता घरी जातो. आणि तिथून थोडंसं चालावं लागेल मला रिक्षा स्टँडपर्यंत. पवे नाक्याच्या तिथं भेटते रिक्षा. इथं बघा मी रिक्षात बसली, आमची रिक्षा पण चालली. आता मी तिथून घरी जाते. रिक्षातून उतरली चालत, आता मी घरी जाणार आहे. हे बघा आमच्या इथं आमच्या एरियात आली, तिथून आता मी घरी जाते. फायनली बघा घरी पोचले. किती वाजले दाखवते, 5:30 वाजलेत. तर रिक्षा भेटेपर्यंत सगळं भेटेपर्यंत 5:30 वाजलेत. फ्रेश झाली, हातपाय स्वच्छ धुतले, चाय बनवला. चाय आणि चिवडा बनवलेला काल, तो चिवडा आणि चाय पिते. इथं बघा चाय आणि चिवडा पिते. संध्याकाळी आता खाईपर्यंत 6 वाजलेत. आले की लगेच फ्रेश झाले आणि चाय ठेवला. आणि इथं बघा नाश्ता करून घेते, भूक पण लागली. चाय आणि चिवडा खाऊन घेते. मग नंतर काय काय खरेदी केले त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चाय पियाला या.